नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 298वा, प्रकरण चाललंय 53व, कस्तुरिया मृगकाव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 9 ते 11. प्रथम आपण 9वा दोहा ऐकूयात. जो नैनों में पूतले त्यों खालिक घट माहे, मूर्ख लोग न जानहि बाहरी ढूंढन जाहे. जो नैनों में पूतले त्यों खालिक घट माहे, मूर्ख लोग न जानहि बाहरी ढूंढन जाहे. जो नैनों में पूतले त्यों खालिक घट माहे, मूर्ख लोग न जानहि बाहरी ढूंढन जाहे. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. खलिक, खलिक म्हणजे प्रभू. बाहरी म्हणजे बाहेर. ढूंढण, ढूंढण म्हणजे शोधणे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ज्याप्रमाणे डोळ्यात बुबुळ सामावलेला आहे त्याप्रमाणेच ते ब्रह्म मनामध्ये विद्यमान आहे, परंतु अज्ञानी लोक त्याला जाणतच नाहीत, त्याला बाहेर शोधत फिरतात. सगळे संत सांगतात की हरी आपल्या जवळच आहे. त्यामुळे अशी शंका साहजिकच उपस्थित होते की एवढ्या जवळ असूनही हरी मानवाला का दिसत नाही. त्यासाठी कबीर बुबुळाचं उदाहरण देतात. डोळ्यामध्ये बुबुळ असतं, त्या आधारेच मनुष्याचं पाहण्याचं काम चालतं, परंतु ते आपल्याला दिसतच नाही. त्याप्रमाणेच परमात्मा जरी प्रत्येकाच्या ठायी विद्यमान आहे, त्याच्या आधारावरच देहाचं सर्व कार्य चालतं आहे, तरीही तो आपल्याला दिसत नाही. बुबुळ पाहायला ज्याप्रमाणे आरशाचा उपयोग करून घ्यावा लागतो, त्याचप्रमाणे स्वतःमधील परमात्मा ओळखायला साधना करावी लागते. त्याशिवाय त्याला जाणता येतच नाही. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. परमात्मा देहात राही जशी डोळ्यामध्ये पुतळी, अज्ञानी त्या जाणत नाही असुनी रे तो जवळी. परमात्मा देहात राही जशी डोळ्यामध्ये पुतळी, अज्ञानी त्या जाणत नाही असुनी रे तो जवळी. परमात्मा देहात राही जशी डोळ्यामध्ये पुतळी, अज्ञानी त्या जाणत नाही असुनी रे तो जवळी. पुढचा 10वा दोहा ऐकूयात. कबीर बहु भटकत रह्या, मन में विषम विसामा, ढूंढत ढूंढत जग फिर्या, तिनके ओल्हे राम. कबीर बहु भटकत रह्या, मन में विषम विसामा, ढूंढत ढूंढत जग फिर्या, तिनके ओल्हे राम. कबीर बहु भटकत रह्या, मन में विषम विसामा, ढूंढत ढूंढत जग फिर्या, तिनके ओल्हे राम. अर्थ ऐकूयात दोह्याचा.
कबीर सांगतात की भगवंत शोधण्यासाठी खूप दिवस भटकत राहिलात तरी मनामध्ये विषय वासना भरलेल्या असल्यामुळे तो दिसत नाही. तुम्ही त्याला साऱ्या जगात शोधलं पण तो तर गवताच्या पात्याच्या आड आहे. म्हणजे जोपर्यंत विषय वासना असतात तोपर्यंत भगवंत अगदी आपल्या मनातच असूनही भेटत नाही. आपल्याच ठिकाणी भगवंत असूनही त्याबाबत अज्ञानच असतं. मनुष्य मग परमेश्वराला बाहेर सर्व ठिकाणी शोधतो. मुळात त्याला परमेश्वर स्वतःची वासनापूर्ती करून घेण्यासाठी हवा असतो. त्यामुळे जो आपल्या इच्छा पूर्ण करेल त्या देवाकडे त्याची धाव असते. खऱ्या परमात्म्याची ओळख करून घेण्याची त्याला मुळी इच्छाच नसते. स्वतःच्या हृदयात असूनही जर साऱ्या जगात त्याला शोधलं तर तो कसा प्राप्त होईल. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. कबीर सांगे भटकत फिरसी मनात विषय वस्तीला, शोधी जरी त्या जगात त्यासी गवताड लपलेला. कबीर सांगे भटकत फिरसी मनात विषय वस्तीला, शोधी जरी त्या जगात त्यासी गवताड लपलेला. कबीर सांगे भटकत फिरसी मनात विषय वस्तीला, शोधी जरी त्या जगात त्यासी गवताड लपलेला. पुढचा 11वा दोहा ऐकूयात. हरिदरिया सुभर भरिया, दरिया वार न पार, खाली कबीन खाली नहीं, जेवा सुई संचार. हरिदरिया सुभर भरिया, दरिया वार न पार, खाली कबीन खाली नहीं, जेवा सुई संचार. हरिदरिया सुभर भरिया, दरिया वार न पार, खाली कबीन खाली नहीं, जेवा सुई संचार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हरी तर पूर्ण पाण्याने भरलेल्या समुद्राप्रमाणे आहे. त्या समुद्राला पारच नाहीये. जगातील असा कोणताही भाग त्या भगवंताशिवाय नाहीच आहे. अगदी सुईच्या छिद्रात सुद्धा तो भरलेला आहे. परमात्मा स्थूलाहून स्थूल आणि सूक्ष्माहून सूक्ष्म असा आहे. त्याच्याशिवाय कोणतीही जागा रीती नाही, रिक्त नाही, रिकामी नाही. फक्त त्याचं ज्ञान मात्र करून घेतलं पाहिजे. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि ह्या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. सागरास महरी समुद्र हा लागेन त्याचा पार, मृता त्या विण ठाव नाही रे, सुईमध्येही संचार. सागरास महरी समुद्र हा लागेन त्याचा पार, मृता त्या विण ठाव नाही रे, सुईमध्येही संचार. सागरास महरी समुद्र हा लागेन त्याचा पार, मृता त्या विण ठाव नाही रे, सुईमध्येही संचार.